तर हॅलो नमस्कार जय श्रीराम. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर पहिला मुद्दा तर आज जरा चार्जिंग करायची राहिली आहे, त्याच्यामुळे आता किती मोठा व्हिडिओ बनतो नाही बनत नो आयडिया, पण आता जेवढं चार्जिंग आहे तेवढं आपण बनवूया. तर नवीन व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे आणि जसं मी त्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे 30 डेज चॅलेंज, तर आपण 30 दिवसाचा चॅलेंज केलेला आहे ऑलरेडी सुरू. आपण रोज एक रील किंवा एक व्हिडिओ जसं जमेल तशा पद्धतीने आपण करणार आहे, जसं जमेल तसं करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आणि चॅलेंजेस तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहतील. तर आता वाजलेत 6:15 झालेत, वाटत नाही 6:15 झाले, कारण की आता थंडीचा मौसम झाला आहे, त्यामुळे आता संध्याकाळ लवकर होते. आता काय 6:15 वाजेशी नाही तर ऊनच असतंय. सो आता आपल्याला जायचं आहे मस्तपैकी घरी. सो विषय असा आहे की हा जो रूट आहे ना, हा रूट नवीन आहे, हा कल्याणीनगरचा रूट आहे आणि इकडनं टाकायचा प्रश्न असा आला की तिकडनं आता मेन रोड जो आहे हायवे, त्या रोडने असेल फुल ट्रॅफिक असल्यामुळे काय ना, हा इकडनं जरा आउटसाईडने शॉर्टकटचा रोड पडतो, त्यामुळे मग कसं आहे थोडंसं फिरून जावं लागतं. पण मग आपण डायरेक्ट मेन सिग्नललाच निघतो, म्हणजे आपला तेवढा रस्ता वाचतो आणि आपण ट्रॅफिकमध्ये पण नाही अडकत. त्यामुळे कसं आहे, आणि इकडे गल्ली वगैरेमध्ये जास्त स्टँडर्ड एरिया असल्यामुळे कसं आहे थोडं ट्रॅफिक पण नसते. नॉर्मल पद्धतीने असे कमी जागेमध्ये असतात गाडी चालवणारे, पण शेवटी ट्रॅफिकमध्ये फसण्यापेक्षा तरी बरं आहे. सो त्याच्यासाठी मी हा रूट चूज केला आहे की इकडनं काय होईल, आपण डायरेक्ट सिग्नलवर पोचणार. आधीच आपल्या कॅमेराला जी आहे ना चार्जिंग कमी. आज मी एक तर चार्जिंग करायचं विसरलो. सकाळचा एक व्हिडिओ शूट झालेला आहे. अरे भावा, त्याच्यामुळे जितका होईल तितका व्हिडिओ आपण करूया. मग डायरेक्ट आपला 360 जो आहे तो बंद पडणार. ठीक आहे, चालेल, बघूया, ॲडजस्ट करूया. आणि पूर्णच व्हिडिओ झाला तर चांगली गोष्ट, नाहीतर मग ॲडजस्टमेंट इज लाईफ. तर विषय असा आहे, आपलं काम आटोपलं आहे, कारण की मी आलो होतो नेमका सकाळी लवकर. आणि सकाळी लवकर आल्यामुळे काय झालं ना, माझे जेवढे सगळे कामं होते ते सगळे कामं परफेक्टली झाले. थोडेफार प्रॉब्लेम होते ते सॉल्व केलेत, इश्यू रिझॉल्व केलेत. बट आता जायचं घरी.
कारण की आता उठलं एक नंबरचं डोकं, लय त्रास होतोय. त्याच्यामुळे आता बोलायची पण इच्छा नाही आहे, पण काय करणार. हा पूर्ण जो आहे ना, हा पूर्ण एरिया कल्याणी नगरचा एरिया आहे आणि पूर्ण स्टँडर्ड आणि पॉश एरिया आहे. घे ना बाबा, एवढी जागा असेल पण पुढे तुला जागा जागा. इकडचं कसं आहे ना, इकडचा पूर्ण स्टँडर्ड एरिया आहे आणि मोठे मानांकित लोक राहतात. आपल्याला त्या रोडाने यायला काही प्रॉब्लेम नव्हता, पण विषय असा आहे की इकडनं आपल्याला लागली असती पूर्ण ट्रॅफिक. म्हणजे लागली असती किंवा नसती, आय डोंट नो, बट जसं रोडाचं काम चालू आहे त्यावरून तरी मला वाटतं ट्रॅफिक पूर्णपणे लागलीच असती. सो त्यापेक्षा नको, बरं आहे इकडनंच. हे जेव्हापर्यंत आता काम होत नाही ना तेव्हापर्यंत काय आहे, असंच ॲडजस्टमेंट करायचं इथल्या लोकांना. आता इकडे येणाऱ्या सगळे जेवढे ट्रॅफिक आहे अजून थोडं जास्त वाटेल, पण काय आहे शेवटी मग आहे लोकांना मेट्रोचा पर्याय, त्याच्यामुळे मग लोकांना पण काही प्रॉब्लेम नाही होत. पण एवढे आहे की या हायवे असल्यामुळे ना फक्त क्वचित एकदम अशी ट्रॅफिक असते, नाही तर मग मेन लोकेशनलाच जसं काही सिग्नल वगैरे त्याच पोझिशनला जरा गर्दी असते, त्यामुळे मग असं काही एवढं वाटत नाही. बघा नुसतं प्रत्येक ठिकाणी जिकडे पण तिकडे आता हे मेन हायवेवर पण एक्सकॅव्हेशन चालू करून दिलेलं आहे. इतके मोठे रोड होऊ शकतात, पण काय लोकांना काय समजत नाही. किती सांगितलं तरी तेच. मग काय शेवटी होतात ॲक्सिडेंट. बट मेट्रो जेव्हापासून आली ना, मेट्रो हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन झाला आहे. कारण की मेट्रोमुळे ना ट्रॅफिकचं टेन्शन असतंय, ना कसलं टेन्शन असतंय. आरामात यायचं, आरामात निघायचं. बघा हा जो एरिया आहे ना येरवड्याचा, ह्या येरवड्याच्या चौकात आहे ना ट्रॅफिक असते का, कारण की हा मेन सिग्नल आहे, त्यामुळे ट्रॅफिक नॉर्मली असतेच. येरवडा किंवा हे मेट्रो स्टेशन झालं, त्याच्यानंतर मग आपला येरवड्याचा तो जो ब्रिज आहे तो झाला. आपल्याला आता जायचं आहे बंड गार्डनवरून. आता बंड गार्डनवर किती ट्रॅफिक लागते आय डोंट नो, बट आय थिंक जास्त ट्रॅफिक नकोच लागायला. हे बघा अशी मध्ये येतात.
दॅट्स ओनली ॲडजस्टमेंट. त्यामुळे जसं होतं तसं चालवलं जावं लागतं. सकाळी इतकी थंडी वाजत होती, मी आता घातलं आहे जॅकेट, काहीच थंडी वाजत नाही, नुसतं गरम होतं आहे मध्ये. मला इतकं गरम होतं आहे, आता असं वाटते जॅकेट काढून टाकावं. पण आता अर्ध्या रस्त्यात सुद्धा थांबायची इच्छा नाही आहे आणि स्टॉप पण नाही घेता येणार. आणखी स्टॉप घेतला ना परत मोडू जातो आणि इच्छा पण नाही. एवढ्या ट्रॅफिकमध्ये कोण थांबवणार आहे परत परत गाडी. आणखी आधीच तर दुनिया जमान्याची ट्रॅफिक येते, थांबवली की लगेच मागून पाव 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 चालू असते. त्यामुळे काय आहे ना, दोघं पोरं बिचारे मस्त पाहत आहेत. दुपारी चार्जिंग लावायला पाहिजे होते मी कॅमेऱ्याला, किती वेळ चालतो काय माहिती. चालू आहे का नाही चेक करावं लागेल. तर आता येरवाड्याच्या या ब्रिजला तर काही ट्रॅफिक नाही लागली आपल्याला. आता आपल्याला जास्त ट्रॅफिक नाही लागणार. इथून फक्त पुढचा जो सिग्नल आहे बस त्याच सिग्नलला एक तेवढा फक्त सिग्नल क्रॉस करायला तेवढी ट्रॅफिक लागेल. त्यानंतर मग डायरेक्ट आपल्याला आहे ना ट्रॅफिक आपल्याला लागेल ती म्हणजे डायरेक्ट शिवाजीनगर संचेतीजवळ. कशा गाडी चालवत आहेत, आपल्या घरचा रस्ता समजून गाड्या चालवतात लोक. तर हे बघा आता हा आला आहे येरवड्याचा जो चौक आहे मेन, जिथून येरवडा स्टार्ट होतं तो सिग्नल लागला आहे. या सिग्नलवर आहे ना सगळ्यात जास्त ट्रॅफिक असते. मी आधी पण दाखवलं आहे, जवळजवळ 150 सेकंदाचा हा सिग्नल असतो आहे. 150 सेकंदाचा सिग्नल म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 मिनटं. 2 ते 2.5 मिनटं आपल्याला थांबावं लागतं. एवढा वेळ थांबायचं म्हटलं म्हणजे लय ताण होतोय. कॅमेरा ओके ठीक आहे, कॅमेरा चालू आहे. कॅमेरा ब्लिंक करतोय. आय थिंक चार्जिंग संपण्यावर आहे त्याच्यामुळे ब्लिंक करतोय. तर डायरेक्ट बंद पडेल वाटतं. ठीक आहे, जेवढं होईल तेवढं. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर आज एक नवीन व्हिडिओ पडलेला आहे. जसं मी सांगितलं होतं आपण 30 डे चॅलेंज करतो आहे सुरू आणि केलेलं पण आहे. त्यामुळे काय विषय ना, 30 डे चॅलेंज आहे ते आपलं स्टार्ट झालं आहे. सो रोज काही ना काही नवीन येणार. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांसोबत शेअर करा आणि लाईक करा. असेच नवीन नवीन चॅलेंजेस तुम्हाला भेटत राहतील. जेवढं शक्य होईल तेवढं आपण करणार आहे. कारण की आता आपण चालू केलं आहे, एवढं सगळं महागाच्या वस्तू घेतल्या आहे, सगळं केलं आहे.
त्यामुळे आता तर सोडायचं नाही आहे, किती काही झालं तरी आता सोडायचं नाही आहे. मेहनत करायची आहे. त्यात आता थोडं जॉबचा पण विषय चालू आहे, त्यामुळे आता जॉब तर बघायचाच आहे चांगला नवीन. IT सेक्टरमध्ये जॉबची कमी नाही आहे, बट स्किल महत्त्वाचं आहे. आणि जेव्हापर्यंत आपण स्किल इम्प्रूव्ह करत नाही तेव्हापर्यंत नवीन जॉब शोधणंही मुश्किल असतं आणि भेटणंही मुश्किल असतं. आधीच सर्वांना माहिती असेल, इन्फोसिस, TCS किंवा अजून कुठलेही असो, बऱ्याचशा कंपन्यांनी काय केले, ले ऑफ सुरू केलेत. आता ले ऑफ पण त्यांना करणं गरजेचं भाग असतं, कारण की जर का कुठल्या कॅन्डिडेटसाठी जर का प्रोजेक्ट नसली तर मग एम्प्लॉईला बसवून काय करणार. म्हणून मग काय करतात, कधी हे जे आहेत कंपनीज, त्या पण मग जे प्रोजेक्टवर नाही आहे मग त्यांना काढतात, किंवा मग काही जे सिनियर्स असतात त्यांना पण मग काढून टाकतात. त्यामुळे मग जास्त करून ले ऑफ होतात. पण आता असे भरपूर साऱ्या कंपनीत, MNC कंपनीत की ज्यांनी ले ऑफ केलेले आहेत. तर मित्रांनो, आय थिंक आता ग्रीन पण दाखवतं आहे, तर जेवढा व्हिडिओ होईल तेवढा वेळ बघू. संगमवाडीच्या एरियात आहे ना रात्री थोडी गर्दी असते, कारण की काय विषय इथं आहे ना, सगळ्या पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात बसेस जातात, महाराष्ट्राच्या बाहेर पण जातात. त्यामुळे काय आहेत ना, इथून जास्त गर्दी असते, ते पण इव्हिनिंगला, कारण की रात्रीच्या टायमिंगला जास्त बसेस असतात. सकाळी किंवा दुपारी जास्त बसेस नसतात, इव्हिनिंगला जास्त बसेस निघतात, कारण की मोस्ट ऑफ द सगळेजण काय करतात, इव्हिनिंग प्रेफर करतात रात्रीचा प्रवास. कारण की रात्री कसं झोपून जाता येतं, त्यामुळे मग काही वाटत नाही, प्रवास एवढा जाणवत नाही, कारण की झोपलेला असतो माणूस. पण सकाळचं कसं आहे, सकाळी पुन्हा ट्रॅफिक असते, वाजागाजा असतो, त्यामुळे किती काही करा झोप होत नाही, आराम होत नाही. त्यामुळे मग सगळ्यात जास्त ट्रॅव्हल जे चालतात या पुण्यामधून, जेवढे आपण सिटीमध्ये जातात त्या सगळ्या या नाईट शिफ्टला चालतात. सो आता आपण आले संचेतीजवळ. तर संचेतीचा जो हा ब्रिज आहे, समोर जो ब्रिज आहे एक, त्या ब्रिजवर आहे ना ह्या टायमाला 6 ते 8मध्ये फुल ट्रॅफिक असते, कारण की हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज पूर्ण बिझी असतो, कारण की ते पूर्ण ट्रॅफिक असते. हे बघा, पूर्ण ब्रिज आहे ना, पूर्ण ब्रिज जाम आहे, फुल ट्रॅफिक आहे.